नमस्कार, मी सौ सरिता आगरकर. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करते. आज आपण घेऊ लेसन नंबर 6 ॲनिमल क्लासिफिकेशनचा सेकंड व्हिडिओ. फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्रायटेरिया ऑफ क्लासिफिकेशन बघितलं होतं. त्यावर बेस्डच आता हा आजचा व्हिडिओ आहे. तुम्हाला माहिती आहे की कॉर्डेट्स या किंगडमला 2 सब किंगडममध्ये डिवाईड केले गेलेलं आहे, कॉर्डेटा आणि नॉन कॉर्डेटा. तर नॉन कॉर्डेटाला 10 फायलममध्ये डिवाईड केला गेला आहे आणि या 10 फायलममधील आज आपण या व्हिडिओमध्ये या फायलमची स्टडी करणार आहोत. आता काही पॉईंट्सवर आधारित ही आपण स्टडी करणार आहोत. आता हे पॉईंट्स कोणते आहे? फर्स्ट आपण बॉडी स्ट्रक्चर घेऊ. स्ट्रक्चर ऑफ बॉडी, बॉडीचं स्ट्रक्चर कसं आहे डिटेल आपण नंतर घेणारच आहोत. सेकंड पॉईंट राहील आपला हॅबिटेट. हॅबिटेटमध्ये टेरेस्ट्रियल आहे की एक्वेटिक आहे ना, किंवा फ्री लिव्हिंग आहे की पॅरासाईट आहे. थर्ड पॉईंट आपण घेऊ बॉडी सिमेट्री. त्यामध्ये पाहू आपण एसिमेट्रिकल बॉडी आहे की रेडियल सिमेट्री आहे की बायलॅटरल सिमेट्री आहे. थर्ड पॉईंट आपला राहील की बॉडी लेअर, जर्म लेअर. जर्म लेअर्स कशा आहे की डिप्लोप्लास्टिक आहे की ट्रिप्लोप्लास्टिक आहे. त्याच्यानंतरचा पॉईंट आपण घेऊ की ते सिलोम, बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटीमध्ये एसिलोमॅटिक बॉडी आहे की सिलोमॅटिक बॉडी आहे की युसिलोमेट आहे ना. त्यानंतर आपण जाऊ बॉडी सेगमेंटेशनवर. तर बॉडी सेगमेंटेड आहे किंवा नाही. त्याच्यानंतर आपण बघू की बॉडीवर क्युटिकल आहे की हेअर्स आहे की स्केल्स आहे किंवा ती प्लेन आहे. अशा प्रकारचं बॉडीची स्किन बघू आपण. त्याच्यानंतरचा पॉईंट आपण रिप्रोडक्शन पाहू की रिप्रोडक्शन ॲसेक्शुअल आहे की सेक्शुअल आहे. जर सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असेल तर ॲनिमल कसं आहे? ॲनिमल युनिसेक्शुअल आहे और बायसेक्शुअल और हर्माफ्रोडाइट. आणि त्यानंतर आपण याचे एक्झाम्पल्स बघू. तर या पॉईंट्सनुसार आपण या फायलमची स्टडी करणार आहोत. या पॉईंट्स जर तुम्ही लक्षात घेतले किंवा एक चार्ट बनवून ठेवला या फायलम्सचा, या पॉईंट्सनुसार जर तुम्ही एक चार्ट बनवून ठेवला तर नक्कीच तुम्हाला तो कम्पेरेटिव्हली स्टडी करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. नॉन कॉर्डेटा या सब किंगडममध्ये 10 फायलम आहे आणि हे 10 फायलमची स्टडी एका व्हिडिओमध्ये जर आपण केली तर हा व्हिडिओ फारच मोठा होऊन जाईल आणि म्हणूनच आपण याला 2 पार्टमध्ये स्टडी करू. हा जो व्हिडिओचा सेकंड पार्ट आहे या व्हिडिओमध्ये फक्त आपण फायलम ॲनेलिटापर्यंत स्टडी करणार आहोत आणि फायलम ॲनेलिटाच्या नंतरचे जे रिमेनिंग 5 फायलम्स आहे त्या फायलमची स्टडी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करू, जे की मी तुम्हाला लवकरच देणार आहे. नाव विल टेक फर्स्ट फायलम इन नॉन कॉर्डेट्स, दॅट इज फायलम पोरीफेरा. नावावरूनच दिसते आहे की याचं नाव आहे पोरीफेरा. पोर्स म्हणजे छिद्र. म्हणजे हे अशा प्रकारचं ॲनिमल आहे ज्याच्या की बॉडीवर न्यूमरस पोर्स असतात, भरपूर पोर्स असतात, भरपूर छिद्र असतात. हे पण न्यूमरस पोर्स असतात आणि न्यूमरस पोर्स असल्याने काय होईल की याच्यामध्ये हवा भरते, मग हे स्पंजसारखं असते. ते हे जे ॲनिमल्स आहे यांना म्हटल्या जाते स्पंज. यांना म्हणतात स्पंज. आणि यांच्यामध्ये हे जे पोर्स आहे त्यांना म्हटलं जाते ऑस्टिया आणि ऑस्कुला. हे ॲनिमल्स ॲक्वेटिक ॲनिमल्स आहे जे की समुद्री असतात, मरीन ॲनिमल्स आहे किंवा फ्रेश वॉटर ड्वेलर्स आहे. फ्रेश वॉटर म्हणजे नदी तळे यामध्ये राहणारे, ड्वेलर्स म्हणजे प्राणी. तर फ्रेश वॉटर ड्वेलर्स आहे किंवा मरीन आहे, समुद्रात राहणारे आहे. यांची जी बॉडी आहे ती एसिमेट्रिकल बॉडी आहे. एसिमेट्रिकल म्हणजे की इट्स बॉडी इज नॉट डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स थ्रू एनी ॲक्सिस. कोणत्याही ॲक्सिसने, कोणत्याही अक्षाने याचे 2 सारखे भाग होऊ शकत नाही, म्हणून एसिमेट्रिकल बॉडी आहे. यांच्यामध्ये जे स्पेशल सेल्स असतात त्यांना कॉलर सेल्स म्हटल्या जाते. आणि हे जे ॲनिमल्स आहे ते सेडेंटरी आहे, म्हणजे ते लोकोमोशन दाखवत नाही. ते एकाच ठिकाणी असतात, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल होत नाही. दे डू नॉट शो लोकोमोशन. या ॲनिमल्समध्ये तुम्हाला हे ऑस्कुलम दिसत आहे. हे जे मोठं छिद्र आहे ना, हे आहे ऑस्कुलम. आणि हे स्पेशल सेल्स आहे, हे कॉलर सेल्स आहे ज्याला की स्पेशल सेल्स म्हणतात. आणि हे जे बारीक बारीक पोर्स आहे, हे जे पूर्ण बॉडीभर जे पोर्स आहे ते आहे ऑस्टिया. त्यांना ऑस्टिया म्हटलं जाते.
आणि हे जे मोठं छिद्र आहे जे एकच असते त्याला ऑस्कुलम म्हटलं जाते. तर हे जे ॲनिमल्स आहे यांच्या हे या ऑस्टिया थ्रू, म्हणजे हे जे ऑस्टिया हे जे बारीक बारीक छिद्र आहे ना, हे बारीक छिद्र यांच्या थ्रू यांच्यामध्ये वॉटर जाते आणि वॉटरसोबत स्मॉल ऑर्गॅनिझमसुद्धा यांच्या बॉडीमध्ये एंटर होतात. है ना, स्मॉल ऑर्गॅनिझम्स पण यांच्या बॉडीमध्ये एंटर होतात आणि हे वॉटर थ्रू एंटर होतात, म्हणजे ऑस्टिया थ्रू एंटर होतात आणि बाहेर कुठून काढल्या जाते, या ऑस्कुलम थ्रू. हे ऑस्कुलम याच्या थ्रू पाणी बाहेर निघते, है ना. तर हे जे स्मॉल ऑर्गॅनिझम्स आहे या ऑस्टिया थ्रू एंट्री घेतात या बॉडीमध्ये आणि ऑस्कुलम थ्रू हे बाहेर टाकल्या जातात. दे आर टेकन इन थ्रू ऑस्टिया अँड टेकन आउट थ्रू ऑस्कुलम. बॉडीमध्ये सपोर्टिंग काही स्पिक्युल्स असतात. स्पिक्युल्स म्हणजे काटेदार रचना असते, स्पॉन्जिन फायबर्स. म्हणजे जसं आता स्पंजला जर आपण हातात घेतलं तर कसे आपल्याला थोडंसं असं काहीतरी कडक भाग असतो, तो आहे स्पॉन्जिन फायबर आणि ते बनलेले असतात कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाने बनलेले असतात, म्हणून थोडंसं रुतल्यासारखे होतात. ते स्पॉन्जिन फायबर स्पिक्युल्स यांनी बॉडी बनलेली असते, है ना. जसं की स्केलेटॉनसारखं, पण या स्केलेटॉन तर नसते, परंतु याच्यामध्ये काहीतरी एक बॉडीला एक शेप मिळालेला असतो त्याच्यामुळे. तर हे स्पॉन्जिन फायबर्स किंवा स्पिक्युल्स असतात जे की कॅल्शियम कार्बोनेटनी बनलेले असतात. या ॲनिमल्समध्ये जी एसेक्शुअल रिप्रोडक्शनची जी मेथड आहे ती आहे बडिंगच्या थ्रू एसेक्शुअल रिप्रोडक्शन होते. एक बर्डसारखं स्ट्रक्चर ग्रो होते आणि ते बर्डसारखं स्ट्रक्चर आहे ते नवीन स्पॉन्जला तयार करते. अशा प्रकारे एसेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ते बडिंग थ्रू होते आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनसुद्धा याच्यामध्ये होते. हे याच्यामध्ये दे शो गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन, म्हणजे याच्यामध्ये लवकर रिप्रोडक्शन होते, नवीन ऑर्गॅनिझम्स लवकर तयार होते. याचे जे एक्झाम्पल्स आहे ते आहे सायकॉन, युस्पॉन्जिया, बास्पंज ज्याला म्हणतात, हायलोनिमा, युप्लेक्टेला एक्सेट्रा. हा जो बाथ स्पंज आहे हा एक ब्लॅक कलरचा असतो, ब्लॅक कलरचा आणि थोडासा राऊंड शेप ॲनिमल आहे. याची जी बॉडी आहे ती स्पॉन्जिन नावाच्या प्रोटीनने बनलेली असते आणि त्याच्यामध्ये जे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे भरपूर असते, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी भरलेलं असते. तर आपण पहिलेच सांगितलं की याच्यामध्ये पोर्स आहे म्हणजे त्याच्या पाण्यात ठेवलं तर पाणीच भरलेलं राहणार आहे त्याच्यामध्ये. तर हे जे स्पंज आहे हे स्पंज जुन्या काळामध्ये त्याचा वापर आंघोळीसाठी केला जात होता. याच्या व्यतिरिक्त या स्पंजचा वापर पिलो बनवण्यासाठी, कुशन बनवण्यासाठी सुद्धा होतो आणि पोस्टामध्ये तुम्ही जनरली गेला असाल तर तुम्ही बघितलं असेल की पोस्टामध्ये ते स्टॅम्प लावायला, पोस्टल स्टॅम्प जे लावल्या जाते त्याच्यासाठी तिथे एक स्पंजचा तुकडा असते, त्यालाच बोट लावून असं पोस्टल स्टॅम्प चिपकवल्या जाते. तशाच प्रकारे तुम्ही करन्सी मोजण्यासाठी सुद्धा जेव्हा कोणी करन्सी मोजते तेव्हाही तिथे एक स्पंजचा तुकडा असते आणि त्याला बोट लावून ते करन्सी मोजतात, नोटा मोजल्या जातात. आजकाल तर मशीन आली आहे, पण जुन्या काळामध्ये तशाच प्रकारे नोटा मोजल्या जात होत्या. तर तो बाथ स्पंज आहे ज्याला की युस्पॉन्जियासुद्धा म्हटल्या जाते. आता आपण घेऊ दुसरा फायलम, दॅट इज सिलेंटेरेटा ऑर नायडेरिया. या ॲनिमल्सची बॉडी कशी असते? सिलेंड्रिकल किंवा अंब्रेला शेप असते. ही जी बॉडी आहे सिलेंड्रिकल दिसत आहे, ही पण सिलेंड्रिकल बॉडी आहे आणि ही जी बॉडी आहे ही अंब्रेला शेप दिसत आहे, म्हणून यांची जी बॉडी आहे ते सिलेंड्रिकल किंवा अंब्रेला शेप असते. आता ही जर बॉडी सिलेंड्रिकल असली तर त्याला काय म्हटलं जाते? पॉलिप. हे आहे पॉलिप. आणि जर ही बॉडी अंब्रेला शेप असली तर याला म्हटलं जाते मेड्युसा. हे जे अंब्रेला शेप आहे ना, म्हणून या बॉडीला आपण म्हणतो मेड्युसा आणि सिलेंड्रिकल आहे म्हणून याला म्हटलं जाते पॉलिप. हे जे याच्यातले बरेचसे ॲनिमल्स आहे हे कसे असतात? मराईन असतात आणि काही ॲनिमल्स फ्री वॉटर ड्वेलर्स असतात, जसं की आपण पोरीफेरामध्ये पण पाहिलं असतं की बरेचसे ॲनिमल्स मराईन आणि काही ॲनिमल्स फ्रेश वॉटर ड्वेलर्ससुद्धा असतात. हे जे ॲनिमल्स दिसत आहे या ॲनिमल्सचे जर आपल्याला 2 इक्वल पार्ट करायचे असेल तर आपण बघू की कोणत्याही ॲक्सिसनी याचे 2 सारखे भाग करता येतात.
म्हणून याला रेडियल सिमेट्रिकल म्हणतात. रेडियली सिमेट्रिकल आहे, ज्याचे की कोणत्याही ॲक्सिसने कोणत्याही कुठूनही त्याला कट करा तुम्हाला 2 सारखे भाग मिळून जातील. असं करा, कशा प्रकारे कट करा तर तुम्हाला 2 सारखे भाग मिळतात. म्हणून ह्यांची बॉडी जी आहे ती रेडियली सिमेट्रिकल आहे आणि डिप्लोब्लास्टिक आहे. डिप्लोब्लास्टिक आहे म्हणजे यांची जी बॉडी आहे ती त्याच्यामध्ये 2 डर्म आहे, एंडोडर्म आणि ॲक्टोडर्म. म्हणजे यांच्यामध्ये 2 लेअर आहे, बॉडीच्या 2 लेअर्स आहे. आता तुम्ही पहा इथे हे जे माउथ आहे, इथे माउथ दिसत आहे ना, आपण हा ॲनिमल पाहू, हा हायड्रा आहे ना. हा हायड्रामध्ये आपण इथे बघू, इथे माउथ आहे, मध्यभागी माउथ असते. माउथच्या सराउंडेड इथे काय आहे, टेंटिकल्स आहे. हे जे अशा प्रकारचे जे लंबे दिसत आहे ना, याला म्हणतात टेंटिकल्स. हे टेंटिकल्सचं यूज काय आहे, दे आर युजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे म्हणजे भक्ष्य. यांचा जो शिकार असतो, जो जे स्मॉल ऑर्गॅनिझम्स हे खातात. आणि याच्यावर जे नायडोब्लास्ट असतात, या टेंटिकल्सवर जे नायडोब्लास्ट असतात ते काय करतात, त्यांचं काम आहे टॉक्सिन इंजेक्ट करणं प्रेच्या बॉडीमध्ये. प्रे म्हणजे जे भक्ष्य आहे, ज्याचा की शिकार केला आहे त्यांनी, ज्याला की ते खाऊन राहिले आहे, त्याच्या बॉडीमध्ये ते टॉक्सिन्स टाकतात आणि त्याच्यामुळे ते लवकर मरून जातात. त्याला हे काय करतात, या टेंटिकल्सच्या मदतीने त्याला पकडतात. त्याला एखादा इकडे गेला रे, म्हणजे याच्यामध्ये गेला एखादा स्मॉल ऑर्गॅनिझम की लगेच टेंटिकल त्याला आतमध्ये ढकलायचं काम करतात. आता याचे एक्झाम्पल्स काय आहे, हायड्रा, ऑरेलिया, ज्याला की जेलीफिश पण म्हणतात, ॲडेम्सिया, सी ॲनिमोन, फायझेलिया, पोर्तुगीज, मॅन ऑफ वॉर एक्सेट्रा. आता हा जो आहे हा आहे ऑरेलिया, याला जेलीफिश पण म्हणतात. जेलीसारखं दिसते म्हणून हे जेलीफिश आहे. हा आहे हायड्रा आणि हा आहे सी ॲनिमोन. हा जो ॲनिमल आहे हा आहे सी ॲनिमल. नाव वी विल स्टार्ट थर्ड फायलम, दॅट इज फायलम प्लॅटीहेल्मिंथिस. प्लॅट म्हणजे म्हणजे चपट जे असते ना त्याला म्हणतात प्लॅटीहेल्मिंथिस. म्हणून या नावाप्रमाणेच यांना मराठीमध्ये चपटे कृमी पण म्हणतात. यांची बॉडी कशी असते, यांची बॉडी असते स्लँडर आणि फ्लॅट, चपटी बॉडी असते, ज्याला की कशी असते, लीफ लाईक किंवा स्ट्रिपसारखी असते. एखाद्या लीफसारखी म्हणजे लीफ पान कसं असते, चपटं असते ना त्याच्या प्रकार, किंवा एखादी स्ट्रिप पण त्याची चपटीच असते. म्हणून त्यांना फ्लॅटवर्म म्हणतात. काय म्हटल्या जाते, यांना फ्लॅटवर्म म्हटल्या जाते. हे जे ॲनिमल्स आहे हे एंडोपॅरासाईट असतात किंवा काही फ्री लिव्हिंग पण असतात आणि काही पाण्यामध्ये राहणारे पण असतात. एंडोपॅरासाईट म्हणजे शरीराच्या आत राहणारे, बॉडीच्या आत राहणारे पॅरासाईट आहे, जे की दुसऱ्यावर जीवन जगतात, दुसऱ्या शरीरापासून आपलं अन्न घेतात, जे दुसऱ्यांनी तयार केलेलं ते फूड घेत असतात, म्हणून ते पॅरासाईट म्हटल्या जाते. एंडो म्हणजे आत, शरीराच्या बॉडीच्या आत राहणारे आहे, म्हणून ते मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर एंडोपॅरासाईट, बॉडीच्या आत राहतात. आणि काही फ्री लिव्हिंग किंवा एक्वेटिक असतात, काही मुक्तपणे पण राहतात, म्हणजे स्वतःहून मुक्तपणे त्यांना अन्न मिळते, आणि काही एक्वेटिक असतात, पाण्यात राहणारे असतात. या ॲनिमल्सची बॉडी जी आहे ती एसिलोमेटिक आहे आणि बायलॅटरली सिमेट्रिकल आहे. एसिलोमेटिक आपण पाहिलं आहे, ज्यांना की सिलोम नसते, है ना, सिलोम नसते, त्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी नसते. अशा प्रकारची जी बॉडी आहे त्याला एसिलोमेटिक म्हणतात. यांची बॉडी एसिलोमेटिक असते म्हणजे यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी नसते. नसते. तर आता आपण फायलम पोरीफेरा पाहिलं, सिलेंटेरेटा पाहिलं आणि प्लॅटीहेल्मिंथिस, या तिन्हीमध्ये जी बॉडी आहे बॉडी कॅव्हिटी नसते, म्हणून यांना एसिलोमेटिक म्हणतात. आणि हे जे ॲनिमल्स आहे हे बायलॅटरली सिमेट्रिकल असतात. आपण पोरीफेरामध्ये एसिमेट्रिकल बॉडी पाहिली आणि सिलेंटेरेटामध्ये रेडियली सिमेट्री होती. मात्र इथली जी सिमेट्री आहे, इथे या बॉडीची जी सिमेट्री आहे ती बायलॅटरल सिमेट्री आहे. बायलॅटरल सिमेट्री म्हणजे फक्त एकाच ॲक्सिसनी याचे 2 इक्वल पार्ट होऊ शकतात, फक्त एकाच ॲक्सिसनी. याला असं जर कराल तर 2 सारखे पार्ट नाही होणार,
असं जर कराल तरी 2 सारखे पार्ट नाही होणार, मात्र फक्त याच ॲक्सिसने, एकाच ॲक्सिसने याचे 2 सारखे पार्ट होऊ शकतात. त्याला बायलॅटरल सिमेट्री म्हणतात. या व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये आपण हे सगळं बघितलेलं आहे आणि याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. ते लिंक उघडून तुम्ही मागचा व्हिडिओ या व्हिडिओचा पहिला पार्ट पण बघू शकता, ज्यामध्ये की ही पूर्ण डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे. आता आपण बघू याच्या लेयर्स. या लेयर्स कशा आहे? ट्रिप्लोब्लास्टिक असतात. आता याच्यापूर्वीचं पण डिप्लोब्लास्टिक बघितलं होतं ना सिलेंट्रेटामध्ये, मात्र इथे काय आहे? ट्रिप्लोब्लास्टिक लेयर आहे. ट्रिप्लोब्लास्टिकमध्ये म्हणजे याच्यामध्ये 3 लेयर्स असतात आणि 3 लेयर्स कोणकोणत्या असतात बघूया. ॲक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेझोडर्म अशा प्रकारच्या 3 लेयर्स या बॉडीमध्ये असतात. आता हे जे ॲनिमल्स आहे हे कसे असतात? हर्माफ्रोडाईट असतात. हर्माफ्रोडाईट म्हणजे काय? मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आर प्रेझेंट इन सेम ॲनिमल बॉडी. हर्माफ्रोडाईटचा अर्थ आहे की या ॲनिमल्समध्ये मेल आणि फिमेल हे दोन्ही जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम्स आहे, मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे, हे एकाच ॲनिमल बॉडीमध्ये असतात. म्हणजे हे सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात आणि यांच्यामध्ये या ॲनिमल्समध्ये मेल आणि फिमेल हे एकाच बॉडीमध्ये असतात. ज्या ॲनिमल्समध्ये मेल आणि फिमेल ऑर्गन्स एकाच बॉडीमध्ये असतात त्यांना हर्माफ्रोडाईट असे म्हणतात. याचे एक्झाम्पल्स बघू. हे बघा, प्लॅनेरिया हा याचा एक्झाम्पल आहे. दुसरा आहे लिव्हर फ्लूक, हे चपटाचा आहे हा. आणि हा आहे टॅपवर्म. हे टॅपवर्म हा जास्त करून डुकरांमध्ये आढळतो. टॅपवर्म हा. हे जे सरप्रायझिंग इन्फॉर्मेशन आहे हे सिलेंटेरेटामधले आहे. आपण जे सेकंड फायलम बघितलं आहे ना ते सिलेंटेरेटाचे आहे. तर हे तुम्हाला प्लॅटिहेल्मिन्थीज नंतर घेतलं, पुस्तकामध्ये तसंच होतं म्हणून तसंच आलं याच्यात. तर तुम्हाला आत्ता मी नायडेरिया शिकवलं ना, हायड्रा ज्याचे एक्झाम्पल्स होते, हायड्रा, जेलीफिश, त्याच्यामध्येच एक अजून त्याचं एक्झाम्पल आहे कोरल रीफ. हे समुद्रामध्ये मिळते. हे यार कुठे असतात? ओशनमध्ये असतात, समुद्रामध्ये असतात. तर हे जे अंदमान निकोबारमध्ये हे कोरल्स खूप छान दिसतात. इतके छान दिसून येतात कोरल, म्हणजे तिथे अंदमान निकोबारमध्ये गेलं की तिथे पाहता येतात आपल्याला. हे कोरल्स असे वरून समुद्रावरूनच दिसतात. असे छान त्याचे छोटे 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 आपण चट्टान म्हणतो ना, छोटे छोटे असे जसे आपण समुद्रामध्ये पाहत नाही का कसे दगडं असतात, तर हे असेच रंगीत दगडं दिसून येतात. तर हे जे कोरल्स आहे हे कॉलोनीज आहे, नायडेरियन्सची कॉलोनी आहे. कोरल्सचे हे दिसून राहिले कलरफुल, हे नायडेरियन्सची कॉलोनी आहे. पोवळा माहीत आहे ना तुम्हाला? ते पोवळा एक प्रेशियस स्टोन आहे, स्टोन जे की ज्याला की अंगठीमध्ये टाकतात है ना, ते पोवळा. आणि प्रवाळ भस्म हे दोन्ही पण प्रवाळ भस्म म्हणजे काय आहे? ते चूर्ण आहे, कोरलचं पावडर आहे. या ज्या रीफ आहे ना याचंच पावडर आहे. हे सगळं या रीफपासूनच मिळते, यांच्यापासूनच मिळते आणि याचा आयुर्वेदमध्ये फार उपयोग केला जातो. आता आपण बघू फायलम ॲस्केलमिन्थिस. हे ॲस्केलमिन्थिसचे एक्झाम्पल्स आहेत. जंत, हे जंत तुम्ही पाहिलं आहे, लहान पोरांच्या पोटामध्ये जनरली होणारे हे जंत आहे ना. जनरली लहान मुलांच्या पोटामध्ये बरेचसे जंत होतात ना, हे आहे ते जंत. तर यांची बॉडी कशी असते? यांची बॉडी कशी आहे? सिलेंड्रिकल. यामध्ये तर व्यवस्थित सिलेंड्रिकल दिसत नाही आहे, परंतु यामध्ये तुम्हाला जंत बिलकुल हे असे सिलेंड्रिकल बॉडी दिसत आहे. लॉंग, दोऱ्यासारखी आणि थ्रेड लाईक आणि सिलेंड्रिकल बॉडी दिसत आहे. म्हणून यांना सिलेंड्रिकल बॉडी असते, म्हणून दे आर कॉल्ड राऊंड वर्म. हे जे ॲनिमल्स आहे हे तर या तर फ्री लिव्हिंग असतात, नाही तर मग एंडोपॅरासाइट असतात. जसं की आपण आता प्लॅटिहेल्मिन्थीजमध्ये पाहिलं की ते एंडोपॅरासाइट असतात, म्हणजे शरीराच्या आत असतात. तशाच प्रकारे हे सुद्धा एंडोपॅरासाइट असतात. जंत हे शरीराच्या आतच असतात. लहान बाळांमध्ये जास्त होतात, लहान मुलांमध्ये. तर आणि जर फ्री लिव्हिंग असले तर या तर मग ते ॲक्वेटिक असतात, म्हणजे पाण्यामध्ये राहणारे असतात, किंवा टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर राहणारे असतात. आता आपण गोष्ट करू याच्या लेअरबद्दल. याची जी बॉडीची जी लेअर आहे ती कशी असते? ट्रिप्लोब्लास्टिक असते. या ट्रिप्लोब्लास्टिक लेअर ही प्लॅटिहेल्मिन्थीसपासूनच सुरुवात झाली आहे. ट्रिप्लोब्लास्टिक लेअरची ट्रिप्लोब्लास्टिक असते आणि स्युडोसिलोमेट असते. आता मात्र यांची जी बॉडी कॅव्हिटी आहे ती स्युडोसिलोमेट असते.
स्युडोसिलोमेट म्हणजे मिझोडर्म किंवा गट्सपासून बनलेली नसते, म्हणून त्याला स्युडोसिलोमेट असे म्हणतात. हे जी बॉडी दिसत आहे याच्यामध्ये या जंताची बॉडी बिलकुल प्लेन आहे, इथे काही सेगमेंट दिसत नाही आहे, बिलकुल अशी प्लेन गेलेली आहे. ते ही जी बॉडी आहे यांची नॉन सेगमेंटेड असते आणि यांच्यावर एक प्रकारचं क्युटिकल असते, टफ क्युटिकल असते. यांची बॉडी क्युटिकलने कव्हर्ड असते. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. युनिसेक्शुअल म्हणजे काय? युनिसेक्शुअल म्हणजे मेल आणि फिमेल एकाच बॉडीमध्ये नसतात. हे मेल वेगळे असतात आणि फिमेल वेगळे असतात. मेल आणि फिमेल वेगवेगळे असतात म्हणून यांना युनिसेक्शुअल म्हणतात. आणि मेल आणि फिमेल एकत्र असतात त्यांना काय म्हणतात? हर्माफ्रोडाईट किंवा बायसेक्शुअल पण म्हणतात. आणि हे आहे युनिसेक्शुअल. हे जे जंत आहे ना यांना म्हटलं जाते एस्केरिस. हे जे एस्केरिस आहे याच्यामध्ये पाहिजे इथे दिलेलं आहे मेल आणि फिमेल. या मेल आणि फिमेलमध्ये तुम्हाला थोडा अंतर दिसत असेल. तुम्ही बघा याच्यामध्ये हे जे फिमेल आहे किती मोठी आहे है ना, म्हणजे यांची बॉडी जास्त लाँग आहे. मेलच्या तुलनेमध्ये याची बॉडी जास्त लाँग आहे. फिमेल इज लार्जर दॅन मेल. आता दुसरा अजून फरक पहा तुम्ही याच्यामध्ये, असं तुम्हाला दिसत असेल की यामध्ये याची हा जो एंड आहे हा कसा कर्व झालेला आहे. मात्र या फिमेलमध्ये याच्या बॉडीमध्ये हा एंड कर्व नसून हा कसा आहे? सरळ आहे है ना, हा सरळ आहे. तर हे मेलमध्ये आणि फिमेलमध्ये हा मोठा फरक आहे. फिमेल इज लार्जर दॅन मेल अँड देअर इज अ कर्व इज प्रेझेंट ॲट द एंड ऑफ द बॉडी. हे इथे पण तुम्हाला दिसत असेल हे सरळ आहे. हे जे मेल आहे हे जे फिमेल आहे ही कशी आहे? सरळ आहे. आणि हा मेल आहे याचा एंड जो आहे तो असा कर्व आहे है ना. यांचे जे एक्झाम्पल्स आहे एस्केरिस, जे की इंटेस्टाईनमध्ये वर्म आहे, इंटेस्टायनल वर्म आहे, फिलेरियल वर्म, लोआ ज्याला की आय वर्म पण म्हणतात, डोळ्यातले किडे, डोळ्यातले जंत. आता आपण घेऊ फिफ्थ फायलम ॲनेलिडा. हे तुम्हाला याचे एक्झाम्पल हे पहा, हे दिसून राहिले. हा आहे गांडूळ ज्याला की आपण म्हणतो अर्थवर्म, हे लीच आणि हे नेरीज. हे यांची बॉडी बघा, यांची बॉडी तुम्हाला लक्षात येत असेल तर त्यांची बॉडी कशी आहे? लॉंग, सिलेंड्रिकल अँड मेटामेरिकली सेगमेंटेड. लॉंग आहे. गांडूळ सगळ्यांनीच बघितलेले आहे, लीच पण आपण बघतोच. आणि हे नेरीज ते यांची बॉडी कशी आहे? लॉंग आहे, सिलेंड्रिकल आहे आणि मेटामेरिकली सेगमेंटेड. मेटामेरिकली म्हणजे इथे सारखे सेगमेंट आहे. हे पहा इथे तुम्हाला बॉडीमध्ये सेगमेंट दिसत असेल किंवा गांडूळमध्ये पण सेगमेंट स्पष्टपणे दिसून येतात. गांडूळमध्ये सेगमेंट असतात. हे यांची बॉडी सेगमेंटेड असते, असे डब्बे 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 खण बनलेले असतात त्याच्यामध्ये. पुन्हा हे राहतात कसे है ना. पुन्हा आपण कशामध्ये येतं? पहिले आपण काय बघतो याच्यामध्ये की यांची बॉडी कशी असते है ना, सिलेंड्रिकल आहे कशी आहे याचे पॉईंट्स आहे. दुसरं आपण काय बघतो की हे प्राणी राहतात कुठे म्हणजे आता हे प्राणी कसे असतात? हे जे ॲनिमल्स आहे कसे असतात? फ्री लिव्हिंग. पण काही ॲक्टोपॅरासाईट असतात. याच्यापूर्वीचे आपण जे ॲनिमल्स बघितले आहे प्लॅटीहेल्मिन्थीस आणि ॲस्केल्मिन्थीस ते दोन्ही एंडोपॅरासाईट होते. मात्र हे ॲक्टोपॅरासाईट आहे. एक्टो म्हणजे बाहेरून है ना, ॲक्टो म्हणजे बाहेर, शरीराच्या बाहेर. हे शरीराच्या बाहेर राहतात. हे शरीराच्या बाहेरून आपलं फीडिंग करतात. शरीराच्या बाहेरून, शरीरावरच फीड करतात पण मात्र शरीराच्या आत, बॉडीच्या आत नसून हे बॉडीच्या बाहेर असतात. ते ॲक्टोपॅरासाईट. आणि फ्री लिव्हिंग ॲनिमल्स जे असतात ते जे ॲक्टोपॅरासाईट आहे ते पॅरासाईटच आहे. आणि जे फ्री लिव्हिंग ॲनिमल्स आहे ते कुठे राहतात? ते मरीन ॲनिमल्स किंवा फ्रेश वॉटर ड्वेलर्स किंवा टेरेस्ट्रियल पण असतात. म्हणजे जमिनीवर पण राहतात, समुद्रात पण राहतात आणि नदी नाल्यामध्ये पण राहतात. त्याच्यानंतर आपण येतो याच्या लेअरकडे. यांची सिमेट्री कशी आहे? आता जर तुम्ही याला बघितलं तर तुम्हाला असं दिसून येते की याला बायलॅटरल सिमेट्री आहे. एकाच ॲक्सिसने दोन सारखे भाग होऊ शकतात म्हणून ही बायलॅटरल सिमेट्री आहे. आणि यांची बॉडी कॅव्हिटी युसिलोमेटिक आहे. म्हणजे फायलम ॲनेलिडापासून
आता युसिलोमॅटिक बॉडी कॅव्हिटी सुरू झाली आहे, म्हणजे खरी बॉडी कॅव्हिटी जी की मिझोडर्म किंवा गट्सपासून तयार झालेली आहे, अशा प्रकारची बॉडी कॅव्हिटी याच्यामध्ये सुरू झालेली आहे. अशा प्रकारची बॉडी कॅव्हिटी तयार होण्याच्या सुरू झालेली आहे. आता हे चालतात कसे, हे पहा, हे चालतात कसे, तर याच्यामध्ये काय आहे, हे पॅरापोडिया आहे. याला काय म्हणतात, पॅरापोडिया आहे. हे पॅरापोडिया है ना. किंवा मग सीटी असते. सीटी कुठे असते, या गांडुळामध्ये सीटी असते. यांच्या बॅक साईडला काही एस शेप स्ट्रक्चर असतात, ज्याला की सीटी म्हणतात. या गांडूळमध्ये काय आहे ते, की असे बॅक साईडला याच्या एस सारखे असे पायाचे स्ट्रक्चर असतात. एस सारखे हे जे सीटी असतात ते कसे असतात, एस सारखे असे प्रकारचे स्ट्रक्चर असतात, ज्याच्याद्वारे की ते लोकोमोशन करतात, जे यांना सीटी म्हटल्या जाते. हे सीटी. आणि हे याला जे आहे पॅरापोडिया आहे. आणि हे मात्र सकरनी लोकोमोशन करतात. यांच्यामध्ये सकर असते. सकर म्हणजे चूषक, जे की कशाने काही असं ओढतात, चुसतात. हां, त्याला चूषक पण म्हणतात. ते सकर्स आहे. त्यांची बॉडी क्युटिकलनी कव्हर असते. क्युटिकल है ना. यांच्या जसं आपण की ॲस्केल्मेंथिसमध्ये पण पाहिलं होतं, की जे ॲस्केरिस जंत होते ते सुद्धा क्युटिकलनी कव्हर होते. यांचीसुद्धा बॉडी क्युटिकलनी कव्हर असते. These animals are either hermaphrodite or unisex. म्हणजे यांच्या शरीरामध्ये यात हे युनिसेक्शुअल पण असतात. युनिसेक्शुअल म्हणजे मेल आणि फिमेल वेगवेगळे असतात. आणि हर्माफ्रोडाईट पण असतात, जसं की गांडुळामध्ये मेल आणि फिमेल ऑर्गन्स एकाच ॲनिमलमध्ये असतात. एक्झाम्पल्स तुम्हाला सांगितलेच मी. अर्थवॉर्म आहे, लीच आहे, नेरीज आहे, हे याचे एक्झाम्पल्स आहे. तुमच्या बुकमध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहे, बघूया ते काय. वाय इज अर्थवॉर्म कॉल्ड ॲज फ्रेंड ऑफ फार्मर्स. अर्थवॉर्मला फार्मर्सचे फ्रेंड्स का बरं म्हणतात, याचा आन्सर मी तुम्हाला लिहून दिलेला आहे. हेच लिहू शकता तुम्ही, हे लिहून घ्यायचं. अर्थवॉर्म मेक्स बरो इन सॉईल. इट इम्प्रूव्ज ऑक्सिजन लेवल ऑर एअर इन सॉईल. अर्थवॉर्म काय करतात, याच्यामध्ये बरो बनवतात है ना, म्हणजे बीळ बनवतात. आणि बीळ बनवतात त्याच्यामुळे काय होऊन जाते, हे बीळ बनवतात. बीळ बनवल्यामुळे काय होऊन जाते, ही जी जमीन आहे ती पोकळ होते. पोकळ झाल्यामुळे त्याच्यामध्ये हवा खेळती होते. आणि म्हणून त्याच्यामध्ये पोकळ होते, हवा खेळती राहते. आणि हवा खेळती राहते म्हणून छिद्र होऊन जाते, म्हणून त्याच्यामध्ये पाणीसुद्धा असते. मग ती माती काय करते, पाण्याला असं पकडून ठेवते. म्हणून वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटी त्याची वाढून जाते. पाणी शोषून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये वाढून जाते. आणि हे जे अर्थवॉर्म आहे, फीड अपॉन सॉईल पार्टिकल्स अँड डेड अँड डिकेइंग पार्टिकल्स प्रेझेंट इन सॉईल. हे जे अर्थवॉर्म काय करतात, अर्थवॉर्म जसं की बीळ बनवून पाहिलं तर मी काय म्हटलं तुम्हाला, हे बीळ बनवून राहतात. त्याच्यानंतर ते काय करतात, ते त्याच्यामध्ये सॉईल पार्टिकल्स खातात. म्हणजे त्याच्यामध्ये काही जे माती असते किंवा जे झाडाचे पालापाचोळा पडलेला असतो, तो पालापाचोळा सगळं खातात है ना. आणि याच्यापासून जे वेस्ट मटेरियल निघते ते ह्युमस असते, जे की जमिनीमध्ये वेस्ट मटेरियल आहे ना. हे खाल्ल्यानंतर ते जे वेस्ट टाकतात ते ह्युमस म्हणतात त्याला. आणि ते पूर्ण शेतामध्ये पसरते आणि त्याच्यामुळे ती जमीन कशी होते, सुपीक होते है ना. जमीन सुपीक होते म्हणजे त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू त्याच्यामध्ये वाढून जाते. सॉईलची न्यूट्रिशन व्हॅल्यू वाढून जाते. आणि म्हणूनच अर्थवॉर्मला फ्रेंड ऑफ फार्मर म्हणतात. हाऊ मे बी द लीच यूज्ड इन आयुर्वेदिक सिस्टम ऑफ ट्रीटमेंट. लीचचा उपयोग ट्रीटमेंटमध्ये कशा केला जाते, आयुर्वेदमध्ये लीचचा उपयोग केला जातो ट्रीटमेंटसाठी. आता हे लीच, हे पहा, हे लीचचा उपयोग ट्रीटमेंटसाठी केला जातो. ही लीच आहे ना, या माणसाच्या खांद्यावर पहा, इथे लीच आहे. तर याचा उपयोग कसा केला जातो पहा. ही जी आहे ना, याला लीच थेरपी म्हणतात.
जी थेरपी आहे लीच थेरपी, जी आयुर्वेदमध्ये लीच थेरपीचा वापर केला जाते. त्यांनी काय होते, ब्लड प्युरिफिकेशन थेरपी, म्हणजे ब्लड प्युरिफाय केल्या जाते. ब्लड जे आहे रक्त ते शुद्ध केल्या जाते. ते आता कसं होते, हे जे लीच आहे ती काय करते, ती फीड करते. काय फीड करते, आपल्या मॅमल्सचं ब्लड फीड करते है ना. जे मॅमल्स आहे त्यांच्या ब्लडवर ती जगते. एखाद्या कुठेही कोणतेही मॅमल असेल, मॅमल फक्त माणूसच नाही, माणसंच नाही, मॅमल्सच्या रक्तावरती जगत असते. म्हणजे एखादी आपल्याला रस्त्यामध्ये पण लीच अशी दिसली आणि ती आपल्याला पायाला चिपकली तर आपलं पूर्ण रक्त ओढल्याशिवाय ती सोडत नाही. तर आयुर्वेदनी याच गोष्टीचा फायदा केला आणि त्यांनी काय केलं की इम्प्युअर ब्लडला, म्हणजे जिथे त्याचं दुखणं आहे, जिथे काही प्रॉब्लेम आहे, तिथे ती लीच काय केल्या जाते, बॉडीला चिपकून दिल्या जाते. आणि ती मग काय करते की फक्त जे इम्प्युअर ब्लड आहे ती शोषून घेते किंवा सक करून घेते है ना, सक करून घेते आणि मग फक्त प्युअर ब्लड बॉडीमध्ये उरते. तर ही जी थेरपी आहे याला म्हणतात लीच थेरपी किंवा ब्लड प्युरिफिकेशन थेरपी. हे इथे लिहून दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. आपण फायलम ॲनिलिडापर्यंतचे हे सर्व फायलम बघितलेले आहे. आता यानंतर आपण लवकरच भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये याच्यानंतरचे फायलमची स्टडी करायला. तोपर्यंत लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करणं विसरू नका. नंतर आपण लवकरच भेटू. थँक्यू.